महाराष्ट्र के मालेगांव से एक चौंकाने वाला शिक्षा घोटाला सामने आया है। फर्जी शासन आदेश के जरिए 17 शालियों को गैर कानूनी तरीके से नए विभागों की मान्यता दी गई और उसके आधार पर सरकारी अनुदान भी लिया गया। शिक्षा के मंदिरों में फर्जीवाड़े की इमारत, शिक्षकों की नियुक्ति में गड़बड़ी और शासन आदेश की जालसाजी। महाराष्ट्र के मालेगांव में सामने आया है एक बड़ा शिक्षा घोटाला, जहां 17 शालाओं को जून 2012 से मान्यता दी गई, एक ऐसे आदेश के जरिए जो खुद ही फर्जी पाया गया। सूचना के अधिकार के तहत जब सामाजिक कार्यकर्ताओं ने इस आदेश की सच्चाई जाननी चाही तो शिक्षा विभाग के दस्तावेजों ने खोल दी एक बहुत बड़ी साजिश की परतें। 28 अगस्त 2015 के शासन निर्णय के मुताबिक नए विभागों को किसी भी हालत में मान्यता नहीं दी जा सकती थी, फिर भी पुराने तारीख का फर्जी आदेश बनाकर मान्यता दी गई, अनुवाद लिया गया और 100 से ज्यादा शिक्षकों की नियुक्ति भी कर दी गई। अब सवाल उठ रहा है, क्या यह मामला सिर्फ मालेगांव तक सीमित है या यह नागपुर की तरह एक राज्यव्यापी शिक्षक भर्ती घोटाले की बनामी है? आपल्या सर्वांना कल्पना आहे की शिक्षण भरतीचा घोटाळा हा फक्त नागपूर जिल्ह्यापुरताच नाही तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये हा घोटाळा आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे यांचा मतदारसंघ मालेगाव शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघात सुद्धा हा अतिशय मोठा घोटाळा शिक्षक घोटाळा आहे। दादा भुसे शिक्षण मंत्री यांच्या मालेगाव मतदारसंघामध्ये नवीन तुकडीला मान्यता देणं असं आहे की नवीन तुकडीला मान्यता देऊ नये अशा पद्धतीचा GR 28 ऑगस्ट 2015ला निघाला असताना सुद्धा मालेगावमध्ये बॅकडेटमध्ये मागच्या तारखेमध्ये तुकड्यांना मान्यता देण्यात आली आणि जवळजवळ 100च्या वरती बोगस शिक्षक बनावट कागदपत्र तयार करून तिथे त्यांना नोकरी देण्यात आली। त्याचबरोबर ज्या तुकड्या दिल्या जातात त्याचं स्थलांतर सुद्धा बनावट कागदपत्र तयार करून मालेगावमध्ये झालेला आहे। त्याच्यामुळे मागेच मी सांगितलं होतं हा जो घोटाळा आहे फक्त बोगस शालार्थ ID हा तर विषय आहेच, पण एकच व्यक्ती 2-2 शाळेमध्ये त्याला नोकरी आहे। अल्पसंख्याकाच्या शाळेमध्ये सुद्धा त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे। त्याच्यामुळे शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये जर असा इतक्या मोठ्या प्रमाणाचा घोटाळा जर शिक्षक भरतीचा होत असेल तर मी मागेच माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की त्यांनी रिटायर्ड हायकोर्ट जज याच्या माध्यमातून एक कमिटी तयार करून त्याच्या माध्यमातून हा संपूर्ण महाराष्ट्रातला जो अनेक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा घोटाळा आहे त्या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मी परत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो। नागपूरमध्ये त्यांनी एक SIT निर्माण केली, ती चौकशी करते आहे, पण राज्याच्या स्तरावर जर रिटायर्ड हायकोर्ट जजच्या माध्यमातून नियंत्रणाखाली एक समिती तयार करून याची चौकशी संपूर्ण महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये जिथे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत तिथे जर झाली तर चांगल्या पद्धतीनं हा घोटाळा पुढे येऊ शकेल। आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य शासनाने तशा पद्धतीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा ही माझी राज्य शासनाला विनंती आहे।